असलेले श्री बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन चालू आहे। नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचा सत्कार अखिल भारतीय वारकरी संप्रदायाचे सेक्रेटरी श्री नंदकुमार लांडगे व पोथीला हार श्री निलेश तरवडे हे घालतील। ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो। मी कळा कुसरी काहीच नेणे, मी कळा कुसरी काहीच नेणे। बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाधलो। पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाधलो। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज। वैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि आपल्या या अलौकिक अशा ग्रंथामधून सामान्य माणसाला कळण्याकरता ग्रंथ असामान्य आहे, पण भूमिका सर्वांना कळावी आहे। लग्नामध्ये किंवा जावयाला जेवण असेल तर जावयाच्या नावाने जिलेबी असते, पण त्याबरोबर जर 500 माणसं असतील तर त्यांनी तीच जिलेबी खावी। असं नसतं की जावयाला एक कडवी समाजाला एक कडवी। जसं निवृत्तीनाथांची जरी आज्ञा असली की ज्ञानराजा तू तुझं स्वतंत्र तत्त्वज्ञान जगतापुढे मांड, तरी पण मराठी भाषेमध्ये करण्याचा हेतू एकच की सर्वसामान्य माणसाला चित्तविलास कळावा। काय हे सगळे मिथ्या सत्य या वादात अडकल्या कारणाने चित्तविलास लवकर लक्षात येईना। माया आवरण सगळेजण त्या वेदांतामध्ये जास्ती अडकले। वेदांत शब्दाचाच अर्थ असा आहे वेद्य वेद्य जाणीव, जाणीवेचा अंत। जाणीवेचा न अंत होता तर जाणीव वाढून अहंकार वाढत असेल तर त्याला काय म्हणावं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या। तेव्हा इथे महत्त्वाचा भाग असा आहे
कि जगत हे मिथ्या आहे. बरं का, उपाधी आहे, अशी एक विचारसरणी मांडली. पण ज्ञानेश्वर महाराजांना जाणवलं की सगळं जगतरूपाने कोण आहे? परमात्माच जगतरूपाने नटलेला आहे. तिथे कमी जास्ती म्हणायला काय कारण आहे? असं करत करत सुरुवातीला शिवशक्ती, मग गुरु शिष्य, तर आणि आता आपलं जे चालू आहे ते वाचारुण विमोचन. आणि वाचारुण सांगत असताना फार सुंदर विषय आला. बंदची तव वाओ मा मोक्ष के प्रसव. मुळात बंदच नाही तर मोक्ष कुठे आला? लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानामध्ये मोक्ष मानत नाहीत आणि अमृतानुभवाचं तत्त्वज्ञान सुद्धा मोक्ष मानत नाहीत. पण काही मंडळी मोक्ष प्रतिपादन करतात, हा त्यांचा मोठेपणा आहे. त्याचा अर्थ काय की केवळ वारकरी ग्रंथाचा प्रभाव असण्यापेक्षा दुसऱ्या इतर कोणत्या तरी ग्रंथाचा त्याच्यावर प्रभाव आहे, हाच त्याच्यातला एक साधा सरळ अर्थ. जेव्हा आपली मुलं आपलं ऐकत असतात तेव्हा आपल्याला वाटतं आपला प्रभाव आहे, पण जेव्हा ऐकत नाही तेव्हा कळतं की आता दुसरा कोणाचा तरी प्रभाव आहे. हे साधं सरळ गणित आहे की कालपासून ऐकत होतं ना आज ऐकत नाही, काय झालं? याचा अर्थ दुसरा कोणाचा तरी प्रभाव आहे. तसं घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, नाही का? ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते, जरी गीता मोक्षदायिनी असली तरी ज्ञानेश्वरी प्रेमदायिनी आहे. हे ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना सरळ कोणालाही कळेल, नाही का? म्हणून या ठिकाणी जर आपण बघितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सुद्धा मोक्ष मानलेला नाही. मोक्ष सुखा लागो निरंकू, तयाचा तिठीचा जणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा. काय बोलतायत बघा ज्ञानेश्वर महाराज. मोक्ष सुखाच्या मागे लागणारे भिकारी, त्यांच्या दृष्टीचा कलंक अर्जुना तुला लागेल. म्हणून माझं प्रवचन सोडून दुसरा कोणाच्या पुढे बसू नकोस. काय म्हणतात देव? दुसरं कोणाचं तरी ऐकायला जाशील आणि बिघडून येशील. म्हणून एक वेळेला माणसांचे पाय धुवावे पण कान कोणाला देऊ नये. पाय धुवून पिलं तर काही बिघडत नाही, पण कान जर दिला, आपली मुलं सुद्धा चांगली असतात पण लग्न झाल्यावर कान देतात म्हणून बिघडतात. काय म्हटलं मी? तुमच्या मुलानं बिघडायला कारण काय? काय दिलं बायकोच्या हातात म्हणजे ती कान पकडत नाही? अहो कळलं का? असं तुम्हाला काय माहिती असं सकाळपासून घरी संध्याकाळ मी असते ना, आता मला माहिती आहे ना. दिलं का? तुम्ही एवढं कमवायचं नाही आणि सर्व काय मामाजींची पेन्शन आहे 2000, त्याच्यावर काय भागतंय का? रोजचं दूध 4 लिटर लागतंय, 200 रुपयाचं दूध लागतं. तुम्ही आहे म्हणून, पण यांना तुम्हाला यांना कुणालाही तुमची किंमत नाही. असं 2 दिवसापूर्वी उमरा उलटून आलेली चौकटची दुर्री दोन दिवसापूर्वी आली. आप्पा तुम्हाला लक्षात असेल, तो 50 दिवसाचा उत्सव झाला आणि हा मी दृष्टांत सांगितला होता. तेव्हा त्या दिवसापासून काउंटरवर प्रत्येक जण यायचं. या कॅसेटचा हायेस्ट सेल झाला, चौकट दुर्री द्या, चौकट दुर्री द्या. काय
त्याच्या अगोदर काय असतं, हे जे म्हातारी माणसं असतात त्यांच्या घरात हुकूम असतो, नाही का, हुकूम असतो त्यांचा, ते म्हणतील तसं होतं, नाही का. त्या पत्तेजरावात गंमत असते. काय त्या पत्तेजरावामध्ये त्या इस्पिकच्या एक्काला काहीतरी गंमत असते बघा, काय मला माहिती नाही. तसा घरात सुद्धा आपला एक इस्पिकचा एक्का असतो. सासरा म्हणजे इस्पिकचा एक्का. काय कोणत्याही एक्क्याला मारताना एवढी गंमत नसते, एवढेच इस्पिकच्या एक्क्याला मारताना असते. बरं, इस्पिकचा एक्का जरी इस्पिकमध्ये मोठा असला तरी डाव बदलतो, हुकूम बदलतो. माझं बोलणं कळलं? हुकूम बदलल्यानंतर सगळंच बदलतं. तसं तुम्ही कमवताय तिथपर्यंत तुमचा हुकूम आहे. तुमचं कमवणं संपलं की तुमचा हुकूम बदलला. काय मग ती एक काहीतरी खेळात असते. ज्याच्या हातात इस्पिक आहे त्यांनी पहिली उतारी करा. काय आणि मग गंमत अशी असते, ते असे टपून बसलेले असतात. तो लवकर काही एका काढत नाही बाहेर. आणि तुम्हाला सांगू काय गंमत असते, ज्या वेळेला तो इस्पिकचा एक्का येतो आणि ही चौकटची दुर्री अशी बसलेली असते वाट बघत. ते कसे मारतात, गुडघ्यावर उभं राहून हाण, आणि मग त्या इस्पिकच्या एक्काचं तोंड बघण्यासारखं होतं. अहो म्हटलं वाईट का वाटलं? अहो काय सांगा म्हणले महाराज, चौकटच्या दुर्रींनी इस्पिकचा एक्का मारला, हुकूम पालटला, चुकलं काय? कालपर्यंत इस्पिक हुकूम होता, आता हुकूम पालटला, डाव पालटला. चौकटच्या दुर्रीने इस्पिकच्या एक्काला हाणला, तिर्रीने राजाला हाणला, चौकीने राणीला हाणली, आणि सगळी चित्र संपली. शेवटी गोमू राजा झाला. माझं बोलणं कळलं? चौकटची दुर्री शब्दाचा अर्थ असता 2 दिवसापूर्वी चौकटीतून आलेली अशी जी चौकटची दुर्री, तिने इस्पिकच्या एक्क्याला हाणला, संपलं काम, संपलं. बायकोला म्हणतो आता आपलं राहिलं नाही बरं का, चल आपण आता तीर्थाला जाऊन राहू. ओ आपण आता तीर्थात जाऊन राहू, आता काय राहिलं नाही आपलं, हुकूम बदललाय. मी तुम्हाला सांगतो, घर कधी सोडू नका, रंगात डाव करून घ्या. रंगात डाव जो करतो की नाही, त्यांचे हुकूम त्यांच्या हातात राहतात, आपण डाव जिंकून मध्ये होतो. हे जसं खेळातलं आहे तसं संसारात सुद्धा रंगात डाव जिंकावा. पहिल्यांदा आपला हुकूम दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये. मरे तोपर्यंत आपले पैसे आपल्या ताब्यात असावे. हाही अमृतानुभव आहे का, हा जास्ती उपयोगी पडेल. मरे तोपर्यंत आपले पैसे दुसऱ्याच्या हातात देऊ नयेत, कितीही जरी पोरग प्रिय असेल तरी. बरं का, आपला हुकूम आपल्या हातात असावा. कमी पडले तर त्यांना द्यावे, पण आपला हुकूम घर आपल्या नावावर असावं. त्यांनी म्हणू नये खाली करान जा, तुम्ही व्हा खालीन घ्या. हे सुद्धा माझा अमृत अनुभव नीट ऐका, शेवट सुखाचा होईल. हा जीवनातला अमृत अनुभव आहे. आणि हा अमृत अनुभव ज्यांना कळला नाही ते इस्टेट असून सुद्धा भिकेला लागले. इस्टेट असून भिकेला लागले. त्याला कारणीभूत या म्हाताऱ्या सुद्धा असतात. गेल्यावर तरी तोच घेणार आहे, आता का देत नाही, ही बघा, ही कारणीभूत. सगळ्यांना कसं पटलं बघा, अगदी खुश झाल्या सगळ्या. हां हां, मग पुन्हा जर आपण म्हटलं, तू म्हटलं मला काय कळतंय, पुन्हा तयार, म्हणजे भस्मासूर पुन्हा आपल्या डोक्यावरच हात ठेवायचा. अमृतानुभव आहे हा. अमृतानुभव जगायला शिका, पुढचा बघू आपण.
ते सांगतोच आहे मी. किती कळतंय ते बघा, नाही कळतं तर द्या सोडून द्या, पण एवढं तरी कळायला पाहिजे, नाही का? जीवन असं आहे बाबांनो. हे बघा, कोणी चुकत नाही, पहिले आपलं चुकतो. मुलाबाळांना द्यावं, सगळं करावं. पुरुषांना सांगतो, तुमच्या मागे बायकोचंच नाव घालून ठेवा, पोरांचं घालू नका. नाही तर तुम्ही जाल आणि तिला भीक मागायला लावाल, आणि तिला पण कॉन्ट्रॅक्ट घालून ठेवा की तिने कुणाला देऊ नये, नाही तर तिला माहेरचं प्रेम यायचं. आहे की रे? परफेक्ट. सगळे आज किती खुश आहेत, आनंद. आज एवढा विषय मी मांडतोय जीव तोडून, पण आजच्या इतका विषय पटलेलाच दिसत नाही मला. काय आहे ना गंमत, मजा आहे. तिलाही घालावं आहे तिथपर्यंत, पाहिजे तेवढा उपभोग तू घे, पण शेवटी तू गेल्यानंतर मुलांच्या नावावर संपलं. लक्षात ठेवा. तसं निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ताब्यात दिलं, ज्ञानेश्वर महाराजांनी जगाच्या ताब्यात देऊन टाकलं. खलास. काय निवृत्तीनाथांनी आपली बोधाची स्टेट, आपली परमार्थाची स्टेट ज्ञानोबारायला देऊन टाकली. घे ज्ञानराजा, घे घे घे, मस्त. ते म्हणले, महाराज आता काय आपलं काही तसं काही नाही आहे, आपल्याला संप्रदाय वाढवायचा आहे. एक लक्षात ठेवा, आर्थिक हा भाग निराळा आहे, परमार्थिक ज्ञान हा भाग निराळा आहे. आर्थिक बाबीवर जीवन, रोजच्या व्यवहारातलं जीवन अवलंबून असतं, आणि परमार्थिक ज्ञानावर जीवनाचं समाधान अवलंबून असतं. दोन गोष्टी आहेत त्याच्यातल्या. हातात पैसा असेल तर परतंत्रता नाही, शेवटच्या क्षणापर्यंत मस्तपैकी जगाल, काही चिंता नाही, बरं का? काय असेल तसं, बरं का? तुमचं तुम्ही ठरवाल की एवढा पैसा आपल्याला भाकरी खायची, भात खायचा, भाजी आणायची नाही तर नाही आणायची, चटणी बरोबर खाऊ, संसार आहे. पण परमार्थामध्ये ज्या गोष्टींनी समाधान मिळेल ती गोष्ट सर्वाला वाटायलाच पाहिजे. आणि हे मागे कुणालाच वाटलं नाही ज्ञान द्यावं, ते ज्यांना वाटलं ते माऊली. वाटलं तर वाटतो, वाटलं नाही तर वाटतो कुठून, नाही का? अंतरीचा कळवळा करीतसे प्रतिपाळा. काय म्हणतायत? अंतरीचा कळवळा करीतसे प्रतिपाळा. अंतरातला कळवळा पालन करतो. पालन कोण करतो? अंतरातला कळवळा. तसं ज्ञानोबारायाच्या अंतःकरणामध्ये जो कळवळा होता, संपूर्ण जगाची अवस्था पालटली. महाराष्ट्र तर पालटला. माऊलीच्या सोहळ्यावर यंदा 5 लाख माणसं होती. त्यांच्या आज्ञेने 10 लाख आले. पंढरीमध्ये ज्ञानोबा तुकोबाची आज्ञा आहे, नाही का? हा केवढी मोठी क्रांती आहे, नीट लक्षात ठेवा. कोणी येत नाही, जेव्हा ती व्यक्ती आपली वाटते तेव्हा येतात. आणि ती व्यक्ती गेली असं वाटत नाही, ती व्यक्ती बोधरूपाने माझ्याजवळ आहे अशी प्रतीती असते म्हणून येतात. दिसणाऱ्या बापाची कोणी आज्ञा पाळत नाही, तर 750 वर्षापूर्वी समाधी घेतलेल्या ज्ञानोबारायच्या काय कथा सांगता. बाप गेला म्हणजे गेलाच वाटतो, पण माऊलीची ज्ञानेश्वरी जवळ असले की असं वाटतं माऊली जवळ आहे माझ्या. हे त्या नावाची शक्ती आहे. तुकोबाराचा गाथा उघडलं की असं वाटतं महाराज आहेत, भागवत उघडलं की वाटतं नाथ आहेत, नामदेवरायाचे अभंग गायले की असं वाटतं नामदेवराया आहेत. एक एकाहुनी बळी रे, एक एक संत, एक एक अगदी बघण्यासारखा अवतार. म्हणून या सगळ्यांनी जगताकडे जे बघितलं ते जगताकडे प्रभूचा विलास म्हणून बघितलं, कौतुक म्हणून बघितलं, मिथ्या म्हणून बघितलं नाही. बरं का? गीतेला सुद्धा आश्रम संन्यास मान्य नाही आणि वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अलीकडे काही काही संन्याशाकडे वळतात, असो त्यांची इच्छा.
आश्रम संन्यास जर गीतेला मान्य असता तर अर्जुनाची तयारी झालीच होती, फक्त कपनी द्यायची बाकी होती. काय कृष्णाने कुणीतरी पाठवून कपनी आणली असती ना आणि त्याला घातली असती, जा बाबा आता अरण्यामध्ये. म्हणून ब्रह्मसत्य जगन्मिथ्या याच्यामध्ये आश्रम संन्यास मान्य आहे आणि ज्ञानोबारायाच्या तत्त्वज्ञानामध्ये आश्रम संन्यास सोडला आणि संसारात आले आणि ज्ञानोबा निवृत्तीनाथाचा जन्म झाला. म्हणजे एकाचा स्वीकारण्यात शेवट आहे तर एकाचा टाकण्यात शेवट आहे. थोडंसं समजून या, हे दोन असं गंमत आहे. याच्यामध्ये कुठे काही विरोधाभास दाखवायचा नाही किंवा काही नाही आहे, फक्त संप्रदाय समजून घेतलं म्हणजे झालं. आपल्या घरात आलेली मुलगी, तिच्या घराच्या काही पद्धती असतात, पण आपल्या घरामध्ये आल्यानंतर आपण तिला सांगतो असं करू नको, असं कर. याचा शब्दार्थ तिची चूक काढत नाही, तर आपल्या घरामध्ये सामावून घेण्याची एक प्रक्रिया आहे, नाही का? चूक काढण्याचा काही हेतू नाही आहे. त्या मुलीला जर वाटलं माझी चूकच काढतात तर, अगं बाई चूक काढत नाही,